मंडळी, जशी पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याची चर्चा होती ना, तसाच मराठवाड्यातला एक जिल्हा मोठा चर्चेत होता, तो म्हणजे बीड. या बीडमध्ये खूप वेगवेगळे अँगल होते. गेल्या काही काळात बीडमधलं बिघडलेलं सगळं जातीय सलोख्याचं कारण हे तर होतंच, पण त्यासोबत ताई आणि दादा, अजित पवार यांची हवा, एवढंच नाही तर स्थानिक वेगवेगळी कारणं, कुरघोड्या, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप, गेल्या काही दिवसात झालेल्या हाणामारीचे प्रकार. अहो, एक ना एक बीडच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लई अँगल होते. पाहूया. जातीय सलोखा बिघडलेल्या बीडमध्ये काय घडलं? 3 नगर परिषदा धनंजय मुंडेंनी राखल्या. 2 नगर परिषदा भाजपकडे तर 1 शरद पवारांकडे. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बीडमधली ही पहिली मोठी निवडणूक. त्यात कोण बाजी मारणार? तर याचं उत्तर मिळालं, धनंजय मुंडे अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी. राडे, मारामारी, बहीण भावाची लढाई, अजित पवारांनी घेतलेलं पालकत्व, या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. बीडसह परळी आणि धारूरमध्ये धनंजय मुंडेंची सरशी झाली. 3ही नगर परिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. बीडच्या धारूरमध्ये तर भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार पराभूत झाले. तर अंबेजोगाई आणि गेवराईमध्ये भाजपचा नगराध्यक्ष झाला. माजल गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाला आणि प्रकाश सोळुंकेंना मोठा धक्का बसला. जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत. त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला. बीडमधली ही निवडणूक अनेक अर्थानं महत्वाची ठरली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड तुरुंगात गेला. पाठोपाठ धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं. या निवडणुकीत प्रचार करताना धनंजय मुंडेंना मित्र वाल्मिक कराडची आठवणही आली. त्यानंतर झालेल्या या निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडेंचीच सरशी झाली. तर परळीमध्ये मित्र विरुद्ध मित्र असा सामना रंगला. धनंजय मुंडेंचा एकेकाळचा मित्र दीपक देशमुखांनी मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. धनंजय मुंडेंच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी विरुद्ध दीपक देशमुख यांची पत्नी संध्या देशमुख अशी ही लढत झाली. मात्र धनंजय मुंडेंनी मित्राचा पराभव केला. याच निवडणुकीत बाजीराव धर्माधिकारींनी वाल्मिक कराडच्या नावानं कार्यकर्त्यांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. अखेर परळीचा गड आपलाच हे धनंजय मुंडेंनी पुन्हा दाखवून दिलं. धारूरमध्ये तर अजित पवारांच्या उमेदवारांनी कमाल केली आणि भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार पडले. पंकजा मुंडेंचा करिश्मा अंबेजोगाई आणि गेवराई पुरताच राहिला. दुसरीकडे परभणीतल्या गंगाखेडमधूनही धनंजय मुंडेंनी बहीण उर्मिला केंद्रे यांना ताकद दिली आणि केंद्रे नगराध्यक्ष झाल्या. थोडक्यात धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यातल्या बहिणीला मात दिली तर परभणीतल्या बहिणीला बळ दिलं. परळीच्या शेवटच्या सभेत धनंजय मुंडे म्हणाले होते, तुम्ही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मतदान करा. पुढे कुणाचं काय करायचं ते मी बघेन. अखेर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये करिश्मा दाखवून दिलाय. आता कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी दाखवलेला हा करिश्मा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.